शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. निकम दादा, श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करणार आहात? हो, अनुभव मला एक सांगायचा आहे यावरून. अरे वा, सांगा ना. हो, मला गुरुचरित्र पारायण केलेलं मी. त्यावेळेला म्हणजे 7 दिवसाचं पारायण केलेलं ताई. दुसऱ्या दिवशी बरोबर म्हणजे माझं पारायणाच्या वाचनाची वेळ 12च्या म्हणजे 1 मिनिट फक्त अगोदर बंद केलं, कारण 12 ते 12:30 आपल्या महाराजांचा अभिषेकाचा वेळ असतो ना तो. बरोबर. मग दत्तक महाराजांच्या अभिषेकाचा वेळ 12 ते 12:30 असल्यामुळे वाचन करायचं नसते ना त्याच्या वेळेला. हो हो हो. मग 11:59 मी बंद केलं आणि नमस्कार केला पोथीला आपल्या. बर. गुरुचरित्र ग्रंथाला आणि उठलो, जस्ट उठलो. आणि माझी मिसेस पण म्हणजे तिने चपात्या बनवलेल्या. अच्छा. आणि तिच्या मनामध्ये असंच आलं त्या दिवशी की बाबा आज भाकरी बनवावी. बर. आणि भाकरी बनवली तिनं आणि घेवड्याच्या शेंगा पण बनवल्या. आपली भाजी महाराजांना आवडते. आणि हो, आवडते. मग तिनं असंच बनव, तिचं असं मनात मध्ये काय भात झाला काय माहिती, पण तिनं बनवलं त्या दिवशी. आणि माझा काय काही उपवासच असतो. मी आता 7 दिवसाचं जरी पारायण केलं ना किंवा 3 दिवसाचं पण करतो मी, तर माझा काही उपवासच असतो ताई. संध्याकाळी एक टाइम ठेवायचं. अरे वा. आणि सगळे नियम वगैरे काढून आपण करतोय. मग काय झालं ताई, बरोबर तिचं पण ते जेवण वगैरे बनवून जसं म्हणजे झालेली भाकरी वगैरे अशी बनवली तिनं. आणि ती म्हटली आता ग्रंथासाठी एक नैवेद्यासाठी साईडला काढून ठेवावा. बरोबर. मग तिनं ते देवासाठी एक नैवेद्याचं ताट बनवलं आणि ठेवायला लागली. तोपर्यंत आमच्या घराच्या बाहेरून ना जस्ट म्हणजे बरोबर बघा 12 वाजून मला वाटते जास्तीत जास्त 2च मिनिटं झाली असतील. 12 वाजून 2 मिनिटं. बर. आणि श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून मोठ्याने आवाज आला बाहेर. काय सांगता? दरवाज्यावरती. हो, दरवाज्यावरती. मग आम्ही एकदम चकित झालो, एकदम दोघं पण चकित झालो. म्हटलं असं कसं काय एकदम, म्हटलं ही आपली पारायणातून उठायची पण वेळ आणि म्हटलं जस्ट आता नैवेद्याची काढायचीच ताटाची म्हणजे तयारीच चालली होती. हो ना. तर त्याच वेळेला बाहेरून श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा आवाज आला. बापरे, कमाल आहे. मग मग अगदी म्हणजे पटणार नाही काही कुणाला हे, पण आमच्यासोबत असं घडलं त्या दिवशी. म्हणजे पारायणाच्या आपली म्हणजे दुसराच दिवस होता गुरुचरित्र पारायणाचा. बरोबर. मग मी बायकोला म्हटलं दरवाजा उघड, म्हटलं कोण आहे बघूया. मग गेलो. एक असे म्हणजे हेच होते आपले म्हणजे महाराजच होते ते. अच्छा. मग ते म्हटले मला काही सुद्धा नको, मी काय तुमच्याकडून पैसे वगैरे काही घेणार नाही. हो का? मला फक्त भाकरी द्या. काय सांगताय? त्यांनी भाकरीच मागितली? हो, त्यांनी सरळ भाकरीच मागितली. आणि बघा थोड्या वेळापूर्वी म्हणजे आमच्या पत्नीच्या पण मनामध्ये असंच आलं की बाबा सहज आज रोज आपण चपात्याच बनवतोय, आज भाकरी बनवावी. हो ना, बघा ना. हो, आणि बरोबर बघा त्यांनी मला भाकरी फक्त द्या म्हटले. मग त्यांना म्हटलं 2 मिनिटं बसा. मग त्यांना बसायला खुर्ची दिली आणि म्हटलं बसा 1-2 मिनिटं. मग ते 2 मिनिटं बसले. ते म्हटलं मला दुसरं काही नको, भाकरी आणि तुमची काही भाजी वगैरे असेल तर द्या. मला पुढं पंढरपूर मार्गे म्हटले पुढं ह्याला आपल्या तिरुपती बालाजीला जायचं. अच्छा. हो. मग त्यांना म्हटलं इथंच बसून जेवण करा, काय हरकत नाही. म्हटलं पाणी वगैरे सगळं देतो आम्ही. तर ते म्हटले नाही मला एवढा वेळ नाही, मी आता तेवढं फक्त भाकरी आणि ती भाजी काय असेल ती द्या. आणि तेवढे मग लगेच आम्ही बघा गेली काही म्हणजे आमच्या फॅमिलीने लगेच दिली. आणि दोघे पण पाया पडलो. म्हणजे मनामध्ये आमच्या असं आलं की म्हणजे साक्षात दत्तगुरूचा आपल्याला म्हणजे त्यांनी परीक्षा घेतली आपली. हो ना.
खरंय. बरोबर अगदी 12 ते 12:30 ची वेळच आहे ना आपल्या महाराजांची. तुम्ही खूप आणि नशीबवान म्हटलं आहात दादा. बरोबर आपले पारायण म्हणजे सार्थक ठरणार. हो ना, अर्थात. हो कमाल आणि आहे, मग कमाल. बघा ताई, हो 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 मग ताई आम्ही दोघांनी त्यांना नमस्कार केला. हम्म. आणि जाताना आणि ते वरून म्हटले की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी ठाम आहे. असं म्हणाले? हो 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 मला तर एवढं भरून आलं ना आतून त्यावेळेला. म्हटलं कमाल खरंच आहे. धन्य म्हटलं. हो हो म्हटलं धन्य स्वामी तुमच्या म्हणजे कृपेनं आम्हाला म्हणजे स्वतः तुम्हीच आता या रूपात भेटला म्हटलं. अर्थात. हो 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 खूप मग खूपच दोघांनी नमस्कार कमाल आहे केला बाबा. आणि ते म्हटले हो 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 असं म्हणजे एवढा चांगला अनुभव आम्हाला आला ताई. तुमची सेवा खूप मनापासून आहे ना दादा, त्याच्यामुळे हे झालं. नाही तर शक्य आहे का हो मला सांगा, असं अचानक कोणीतरी येणं, ते पण भिक्षेच्या वेळेला, हो आणि हो भाकरीच अगदी ताई मागणं. जितकेच वेळ. हो 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 आणि बरोबर 12 मधून 2 मिनिटाचीच वेळ बघा ती. बापरे, खूपच कमालीचा अनुभव आहे बाबा. विशेष आणि आहे. मग माझी फॅमिली पण अगदी खुश झाली. म्हटली त्या म्हणजे म्हणजे स्वामीच आपल्याला म्हणजे परीक्षा घेण्यासाठी आले की काय. आणि आशीर्वाद दिला ना, किती महत्वाचा हो ते आहे. म्हटले स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी ठाम आहे. बघा ना, म्हणजे हे कसं अगदी त्यांनी हो, हो. स्वामींचं नाव घ्यावं. हो विशेष ते आहे ना. म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका स्वामी ठाम तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्ही आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी असं दक्षिणा वगैरे काही मागितली नाही, फक्त त्यांनी असं नाही ग्रहण काही केलं. अजिबात नाही. ते काय म्हटले मला पैसे वगैरे तुमचे काही नको. हो ना. मला फक्त भाकरी आणि तुमची काही भाजी असेल ते द्या. खूप छान. आणि त्या दिवशी बघा नशिबानं म्हणजे आमच्या पत्नीच्या पण मनामध्ये कशी यावं की म्हणजे भाकरी आज बनवावी. हो ना, हो ना. म्हणजे ती इच्छाच असते स्वामींचीच इच्छा असणार ती. अगदी स्वामींनीच ती बुद्धी दिली त्यांना आणि त्याच्यानुसार ते हो, तुमच्या हो. घरी येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण केला. हो हो आणि खूपच ताई छान. खूप खुश त्या दिवशी तर एवढा आनंदित होतो ना. हो ना. म्हटलं स्वामी पावले आपल्याला. हो अगदी अगदी. आणि बघा ना, म्हणजे तुमचं पारायण पण डिस्टर्ब नाही झालं. बरोबर 12 ते हो 12:30च्या हो वेळेत येऊन अगदी गेले. ताई म्हणजे मला तरी विशेष वाटलं अगदी म्हणजे नमस्कार केला ग्रंथाला आणि उठलो. आणि ती पत्नी पण म्हणजे तिच्या पण भाकरी वगैरे जास्त बनवूनच झालेल्या आणि तिनं प्रसाद वगैरे देवासाठी ताट लगेच बनवलं. तोपर्यंत लगेच आवाज आला बाहेरून श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बापरे. आम्हाला तरी अगदी म्हणजे अंगावरती काटा आला त्यावेळेला. हो साहजिक आहे ना. गुरुचरित्राचे अनुभव लोकांना म्हणजे येतात, आपण ऐकतो ना, पण प्रत्यक्ष अनुभवलं. प्रत्यक्षात अनुभव घेतला ताई. म्हणजे त्याच्यामुळे आमचा बघा स्वामींच्यावर भरपूर विश्वास आहे ताई. हा, त्याच्यामुळे दृढ झाला ना विश्वास. आपण आणखीन जास्त मनापासून सेवा करतो. खूप छान अनुभव. परवाच्या 10 तारखेला पण मी आपल्या श्री क्षेत्र औदंबरला गेलेलो. एक दिवस माझी सुट्टी होती. अच्छा. मग मी आपलं श्री क्षेत्र औदंबरला गेलो. तिथून आलो जाऊन आपलं पारायण केलं. तरी आपल्या स्वामी चरित्र सारामृत आपलं 21 अध्यायाचं ते पारायण केलं. हो का. अरे वा. हो जसं जमल तसं काही सर्व्हिसवर आहे मी आता सध्या. सर्व्हिसवरून जसं जमल तसं रोज मी करत असतोय. हो ना. नित्यसेवा सुरू आहे तुमची. नाही, सगळ्या पुरुषांनी तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे दादा. तुमच्यासारख्या सगळ्यांनी सेवेत यावं. माझ्याकडे काही कायम मी बघा कालभैरवाष्टक वगैरे रामरक्षा स्तोत्र हे सगळं डेली कंटिन्यू काही ना काहीतरी चालू असते सारखं. हो ना. तुम्ही आवडीने करता अगदी. म्हणजे आवडीने अगदी. आता जवळजवळ मला वाटतं 3 वर्षापेक्षा जास्त झालं ताई आम्ही स्वामी सेवेत आहे. हो बरोबर. छान छान. अजून एक काही छोटासा अनुभव सांगायचा म्हणतोय. सांगा ना, सांगा दादा. ते काय झालं सुरुवातीला मला म्हणजे 2021 साली आम्ही स्वामी सेवेत आलो. मग त्यावेळेला जास्त काय म्हणजे माहिती पण नव्हतं स्वामींच्या बद्दल. आणि थोडं म्हणजे आता ऐकून वगैरे नाही का असं युट्यूब चॅनलवरती वगैरे असं ऐकून आम्ही थोडी सेवा करायला चालू केली. अच्छा. मग त्यावेळेला काय झालं की म्हणजे पहिला आम्ही कसं काही नॉनव्हेज खात होतो. तुम्हाला सांगतो खोटं काही बोलायची गरज नाही. बरोबर. हो ना, हो ना. अगदी बरोबर. नॉनव्हेज खात होतो. मग एक दिवस काय झालं असं म्हणजे स्वामींचं काय आम्ही आता रोज वाचन पुस्तक अवलंबनचं वगैरे महत्व आम्हाला माहिती होतं पहिल्यापासून ना. जवळच आहे आमच्या गावापासून. अच्छा. हा हा हा. बरोबर. मग तिथं आम्ही जायचो अधूनमधून आपलं जायचो. परत मी तिथून स्वामी चरित्र सारामृताचा तो ग्रंथ आणलेला पारायणासाठी. बरं. मग आम्ही कसं डेली 3 अध्याय वगैरे वाचायचो. पहिले कशी माझी मॅडमच वाचायची.
अच्छा आणि मी अच्छा. फक्त नुसतं ऐकत बसायचो. हा 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 हा. मग मी काय केलं त्या दिवशी म्हणजे मॅडमने आमच्या सोडूनच दिलं ते अंडी मटण सगळंच सोडून दिलं पूर्ण. हो का? अरे वा. आणि हो आणि आणि मी काही सुरुवातीला म्हणजे खात होतो ऐकायचो म्हणजे स्वतः करायला बसायचं नव्हतं मी. हा हा पण हा. ऐकायचो म्हणजे फॅमिली वाचायची आपण ऐकायचं. आणि एक अच्छा. दिवस काय झालं संध्याकाळी म्हणजे अंडी खाल्ली अंडी हो. आणि अंडी खाल्ली आणि संध्याकाळी झोपलो. झोपल्यानंतर काही इतका त्रास झाला मला त्या दिवशी तुम्हाला सांगतो. हो का? इतका त्रास म्हणजे रात्रीच्या 12-12:30च्या दरम्यान ना पोटामध्ये इतकं दुखायला लागलं ना कसं काय ते बरं म्हणजे म्हणजे? प्रचंड हो अंडी खाल्ल्यानंतर रात्रीचं कारण त्याच्या अगोदर कधी त्रास झाला नव्हता पण नाही ते आणि तुम्ही स्वामींचं डिफेन्स मध्ये होता म्हणजे तुमचं खाण्यात पण हो तसं मी येत असणार ना? डिफेन्समध्ये होतो. हो अगोदर माझ्या खाण्यामध्ये काही आठवड्यातून 3-4 वेळा यायचं हो नॉनव्हेज. तुम्हाला ते शारीरिक फिटनेस साठी हां. म्हणजे लागतच असेल हो ना? हो हो. हम्म. आणि त्या दिवशी काय तुम्हाला सांगायचं एवढ्या प्रचंड वेदना व्हायला लागल्या 12-12:30 वाजलेल्या बापरे. एवढ्या मग? रात्रीचे डॉक्टर तरी कुठं आहेत. हो बरोबर आहे. आणि आमचं कसं खेडेगाव आहे ना ताई छोटंसं. हम्म. तिथं डॉक्टरांची सोय पण नाही म्हटलं आता काही खरं नाही आपलं. बरोबर बरोबर. मग हो मग मी असं म्हणजे मनात म्हणजे स्वामींना हात जोडले म्हटलं स्वामी काही करा पण एक 10-15 मिनिटांमध्ये ह्या वेदना पूर्ण थांबवा. मग म्हटलं माझ्याजवळ काही पर्याय स्वामी शिल्लक नाही मग आता तुम्हीच काहीतरी म्हणजे करा म्हटलं. अच्छा. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण थांबू दे म्हटलं हे माझं दुखायचं. इतकं काही दुखत होतं ना काय तुम्हाला सांगू म्हणजे अशा वेदना होत होत्या की कधीच असं आज चालायचं कधी दुखलं हो नव्हतं. मरणप्राय वेदना झाल्या म्हणजे अगदी. अतिशय त्रास झाला. मग मी हात जोडले अगदी स्वामी म्हटलं काही करा पण 10-15 मिनिटांमध्ये थांबू दे सगळं. थांबलं तर मी उद्यापासून पूर्णच नॉनव्हेज सोडून देतो. काय सांगताय? मग? असं म्हटल्यानंतर ताई तुम्हाला काय सांगायचं खरोखर म्हणजे स्वामींनी म्हणजे माझ्या मनापासून म्हणजे दखलच घेतली मला. खरोखर माझ्या तो दिवस तरी मला खूप आठवतो बरं का खरं म्हणजे सुरुवातीच माझी स्वामी सेवा हळूहळू चालू होती. काही अक्षरशः सांगतो तुम्हाला पटणार नाही एखाद्याला ही हो ना. गोष्ट. हा हा. 10-15 मिनिटांमध्ये माझं पूर्ण दुखायचं थांबलं पूर्ण. काय सांगताय? हो पूर्ण थांबून गेलं आणि एवढी चांगली झोप लागली मला की अच्छा. सकाळी 6:30-7 वाजता उठलो मी. स्वामींच्या लीला त्यांनाच कळणार हो बाबा. एवढं म्हणजे स्वामींना नुसतं मी म्हणतं स्वामी 10 ते 15 मिनिटात थांबू दे उद्यापासून पूर्ण सोडून देतो नॉनव्हेज. हो ना. आणि खरोखर काही तसंच झालं. तिथून पुढे दुसऱ्या दिवसापासून मनानेच माझ्या म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यावरची इच्छा सोडून गेली माझी नॉनव्हेज. खरंय खरंय. आणि पूर्ण काही तेव्हापासून सुटूनच गेलं माझं ते. हो मला ना? त्याचं पण खूप समाधान आहे. हो हो ना हो ना. खूप म्हणजे हे खूप समाधान सुटायचं आहे असेल मला. म्हणूनच तुम्हाला त्रास झालेला हो हो दिसतोय. हो हो झालेला असेल असं मला वाटतंय. हो आणि तुमचे सगळे अनुभव बरोबर. खरंच कमालीचे आहेत. ती पण एक माझी परीक्षाच घेतली म्हणा स्वामींनी. हो 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 खरंय खरंय. म्हणजे ह्याला त्रास देऊन बघूया हा सोडतोय का तरी बघूया. हा तुमची परीक्षाच घेतली ना एक प्रकारची. हो तुम्ही पास म्हटले झालात. असेल की म्हणजे हो हो म्हणजे असं स्वामींनी असं ठरवलं असणार म्हणणार की हा खरोखर म्हणजे वचनाला जातोय का बघावं. सोडून हो देतो ना. म्हणून सांगतोय हा उद्यापासून हा हा पण हा. खरोखर सोडतोय का तरी बघावं. परीक्षा घेतली ती. खरोखरच काही म्हणजे तेव्हापासून माझा अक्षरशः म्हणजे मनाने त्याच्यावरचं म्हणजे हे निघून गेलं म्हणजे इच्छाच उडून गेली नॉनव्हेजची. हो आणि ना. तेव्हापासून पूर्ण सुटलं. मी खूप समाधान आहे म्हणजे वा वा वा. स्वामींच्या आशीर्वादाने आता सध्या सगळं चांगलं चाललंय बघा. हो ना. आणि तुमच्या अनुभवातून हो. इतके स्वामी सेवक घडतील ना दादा कारण खरंच खूप बाबा शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. कमाल माझी आहात तरी तुम्ही. अशी इच्छा आहे की खरंच म्हणजे सर्वांनी म्हणजे माझा विचारच काय म्हणजे असं आपण काय म्हणजे काही काय फार मोठे हे नाही. बरोबर पण आहे. एक माझी अशी इच्छा आहे की म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी स्वामी सेवा करावी. बरोबर. स्वामी 100% फळ देतात. हो ना. ती भरपूर कशी आले काही आजपर्यंत आम्हाला. खरंय खरंय. आणि काय होतं दादा तुमच्यासारखे सेवक जेव्हा त्यांचे अनुभव शेअर करतात ना तेव्हा ते खरोखर आहेत असं वाटतं लोकांना. आणि काही लोक असा विचार करतात की बाबा आपण करून बघूयात का आपल्याला याचा काही अनुभव येतोय का. आणि जेव्हा त्यांनाही अनुभव येतो ना तेव्हा ते करतात सेवा. 100% स्वामी हे आहेतच. हो ना. ब्रह्मांड नायक म्हणजे हो खरं म्हणजे स्वामी आहेतच. आणि तुम्हाला तर काय साक्षात दर्शन दिलेलं आहे त्यामुळे काय हो आम्हाला काही भरपूर अनुभव आले. खरंच खरंच छान. तुमचं संपूर्ण कुटुंब स्वामीमय झालेलं आहे. हो हो आम्ही आता बघा पूर्ण खुश आहे म्हणजे या स्वामींच्या कृपेमुळे आता व्यवस्थित चाललंय आमचं. हो ना. तुमची मुलं पण मग थोडीफार सेवा करत असतील स्वामींची. हो हो करतात. हो माझी
मोठी मुलगी पण प्रज्ञा विवर्धन वगैरे करते, सरस्वती अरे वा. मातेचं स्तोत्र वगैरे. हो ते तर हो. खूप तिला म्हणजे पण हो प्रभावी आहे तिला स्तोत्र. पण ताई 10वीला 91% पडले मागच्या वर्षी. अरे आता ती वा, 11वी. किती छान. हो हो. आणि ह्या प्रज्ञा विवर्धन स्तोत्राच्या ताकदीमुळेच पडले तिला मार्क. अगोदर ती किती 70-72% पडायची तिला. हो का? सेवेत आल्यापासून आम्ही तिला म्हटलं आता ही कर म्हटलं सेवा, आणि ती बघा नित्य नियमानं करत गेली बरोबर. आणि त्याच्यामुळे तिला 91% काही मार्क्स पडले तिला. किती छान. नाही, आणि प्रज्ञा हो. विवर्धन स्तोत्रावर सायंटिफिक रिसर्च हो. पण केलेला आहे, म्हणजे त्याचा पेपर पण पब्लिश झालेला आहे. आणि- माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे बघा दादा. आणि माझी छोटी मुलगी ताई आता 6वीला आहे. अच्छा. तिचं तरी 4थीला ती होती त्यावेळेला तिचं सगळं म्हणजे रामरक्षा वगैरे सगळी पूर्ण पाठ आहे, एक ना एक शब्द पाठ. काय सांगताय, बापरे, खरंच हो, बहुत एक ना एक शब्द. हो, रामरक्षेचा एक ना एक शब्द पाठ तिला. खूप छान. नाही, ज्या हो. घरातील आई बाबा असे छान सेवा करणारे असतील, मुलं त्या घरातली नक्कीच अशी छान घडतात. हो. आणि ती कालभैरवाचं आमच्या अगोदर काही तिचं पाठ बघा अरे मग. बापरे, हो. खूप कौतुक आहे कालभैरवाचं तुमच्या ती मुलींचं. सूर लावून एवढं चांगली म्हणते ना ती. हो ना, आमच्या अगोदर तिचं पूर्ण पाठ होतं. कमाल आहे, तिला कमाल. पण खूप आवड आहे. मुलगा आमचा छोटा 5वीला आहे, तो पण हनुमान हो ना? चालीसा वगैरे रोज म्हणतो. वा वा रोज वा, म्हणतो तो काय हनुमान सांगताय. चालीसा. हो. खूप छान दादा, तुमचं सगळं कुटुंब स्वामीमय आहे आणि स्वामी तुमची अशी छान भरभराट करू देत, खूप छान अनुभव येऊ देत. काही म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही बघा खरंच म्हणजे खूप प्रसन्न आहे. समाधानी आहात आणि तुम्ही. हो नाही, हो, खूप समाधान छान. आहे. खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. मी तुमचा हा अनुभव शेअर करते दादा. हो श्री हो, स्वामी चालेल, समर्थ. चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. हा. तू वरदाता तू दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ.